गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातून, तर गडचिरोली देशाचं स्टील कॅपिटल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी, क्रेडिट सिस्टीम समजून सांगण्याची गरज, तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, मनास, चांदणी चौक, रामवाडी, विठ्ठलवाडी मार्गांचा समावेश, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट, चांदीच्या ताटात पंचपक्वानावर मारला ताव, एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नव्या वादाला फुटलं तो. आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष, आणीबाणी लोकशाहीतील काळा इतिहास, सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोदींनी सांगितले अनुभव. शक्तीपीठ हायवेच्या भूसंपादनावरून धाराशिवमधील शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी करत दर्शवला विरोध. शासनाच्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी फक्त कागदावरच, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांकडून सर्रास टोल वसुली सुरूच, सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. नंदुरबारला पावसानं झोडपलं, अक्कलकुवाच्या मकराणी फळी गावात पूरसदृश्य स्थिती, अनेक घरांमध्ये पाणी आल्यानं नुकसान. डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस, मोठा गाव रेतीबंदर परिसरातील चिमुकल्यावर 4 ते 5 कुत्र्यांचा हल्ला, चिमुकल्याचे तोडले लचके, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. शुभांशु शुक्लांनी रचला इतिहास, शुक्लांनी घेतली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप, ISSला भेट देणारे शुक्ला ठरले पहिले भारतीय. समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांकडून सर्रास टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला टोल माफीचा निर्णय केवळ कागदावरच आहे का, असा सवाल वाहनधारक विचारतायत. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केलं. शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पुण्यात हिंदी सक्तीविरोधात आम आदमी पक्षानं आंदोलन केलं. पहिलीपासून हिंदी विषय नकोच, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबाईल टॉवरवर चढून नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. विभागात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगाव मार्गावरील अग्रवाल रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झालाय. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला. तर रुग्णालय परिसरामध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 आहे. देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातून होत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तर गडचिरोली देशाचं स्टील कॅपिटल होणार असल्याचंही ते म्हणाले. हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रेडिट सिस्टीम समजावून सांगण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार, अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. बनास ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्गाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी भोजनासाठी एका खासदारावर किंवा आमदारावर तब्बल 4,500 रुपये खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालाय. बॅनरमधून मेधा कुलकर्णी यांच्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, असे आशाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात लावलेले बॅनर फाडण्यात आले. ठाकरे गटांनी लावलेले बॅनर ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांनी फाडले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत मिळालं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष केला. अजितदादा एकच वादा अशी घोषणाबाजीही केली. बच्चू कडूंना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर बँकेच्या परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. मैं झुकेगा नहीं अशा आशयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. मी नाराज असल्याची बातमी चुकीची आहे. अजित पवार आणि माझ्यात चांगला सुसंवाद आहे, त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षात नाराज नाही, असं स्पष्टीकरण माजी आमदार अतुल बेनके यांनी दिलं. कोल्हापूर डीपीडीसीच्या बैठकीला नेत्यांच्या मुलांनी हजेरी लावली. खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र याची बैठकीला उपस्थिती होती. तर बैठकीचा प्रोटोकॉल नेत्यांच्या मुलांनी मोडला. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यावेळी बहुतांश पालक तसंच शेतकरी यांची कामं मार्गी लागावीत यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदींनी आणीबाणी हा लोकशाहीतला एक काळा इतिहास असल्याचं म्हणत टीका केली. यावेळी मोदींनी आणीबाणी दरम्यान आलेले अनुभव सुद्धा सांगितले. आणीबाणीच्या मुद्द्यावरून सीएम फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली. एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. आणीबाणी काळात विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती, अशी टीका त्यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र खवळलेला आहे. उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलंय. पश्चिम विदर्भात आतापर्यंत सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पश्चिम विदर्भात सरासरी 30% पेरणी आटोपलेली आहे. कापूस आणि सोयाबीनवर शेतकऱ्यांनी सर्वाधिक भर दिला. सातपुडा पर्वत रांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. सततच्या पावसामुळे सातपुड्यातील नदीला मोठा पूर आला. सोन नदीचा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे 12 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. सांगली जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला. यंदा पहिल्यांदाच जूनमध्ये सांगली जिल्ह्यातील प्रकल्प निम्मे भरलेत. यामुळे बळीराजा सुखावलाय. खरीप हंगाम समाधानकारक होण्याची आशा निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 29 धरणे 100% भरली आहेत, तर 28 धरणे 50%पेक्षा जास्त भरली आहेत. सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा समाधानकारक आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे. पनोरी ते फराळे कारखाना रस्त्यावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आली आणि पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथं नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलं. पावसाचा जोर वाढल्यानं भूस्खलनाचं प्रमाणही वाढलंय, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधील ऐतिहासिक कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यावर्षी उन्हाळ्यात आटलेल्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. तलाव भरल्यानं कळंबा आणि पाचगावचा पाणी प्रश्न सुटलाय. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 5 फूट 9 इंचांची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 7 इंचांवर पोहोचलेली आहे. राजारामसह 56 बंधारे पाण्याखाली गेले. पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरणारा आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो झाले. धरणातून आरळा नदीमध्ये सासकमान धरणासाठी 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून 11.27 अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा आहे. दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्गही कायम ठेवण्यात आला. कोयना धरणामध्ये गेल्या 24 तासात जोरदार पाऊस पडतोय. 5 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. धरणात 41 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. धरणात 31,252 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. जून महिन्याच्या 29 तारखेपर्यंत पुन्हा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पाऊस आणि वारा यामुळे त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांची तसंच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील बरवणमधील मुक्काम उरकून पुढे उंडवडीच्या दिशेनं प्रस्थान झालं आहे। विठ्ठलाचा नामघोष करत अभंग, गवळण, भारूड गात अवघा रोटी घाट दुमदुमून केला। संत नामदेव महाराजांच्या पालखीचं परभणी जिल्ह्यातील उकडगाव इथून प्रस्थान झालं। आज ही पालखी बीड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। आज पालखीचा मुक्काम परळी वैजनाथ इथं असेल, तर दुपारी संत नामदेवांच्या पालखीचा दुसरा अश्वरिंगण सोहळा पार पडणार आहे। आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात। या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसंच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं आणि मंदिर समितीनं केलेल्या सोयी सुविधांची आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांनी पाहणी केली। गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हा भजनात तल्लीन होतो। यावेळी भजनात रंगून जाताना वयाचा विसर पडतो। वारीत वयोवृद्ध सुद्धा ठेका धरून भजनाचा आनंद घेत आहेत। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवणमधून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे। तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार आहे, त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळतोय। वारीच्या वाटेवर मराठवाड्याची जम्बो चपाती वारकऱ्यांना चाखायला मिळतेय। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील वारकरी सहभागी होतात। यात प्रत्येक वारकऱ्याची जेवणाची रेसिपी वेगळी आहे। नांदेड आणि मराठवाडा भागातील जम्बो चपाती प्रसिद्ध आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भगूर इथून निघालेल्या दिंडीचं श्रीरामपूर इथं आगमन झालं। त्यानंतर नागरिकांनी स्वागत केलं। संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून निघणाऱ्या या दिंडीमध्ये वारकरी सहभागी झाले। विठू नामाचा जयघोष करत वारकरी पंढरीकडे निघाले। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखीचा आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। पालखीसाठी चिखली इथले शेतकरी अश्रुबा त्रिंबक लाड यांनी कर्नाटक इथून घेतलेली 5 लाखांची बैलजोडी या पालखीला पंढरपूरपर्यंत घेऊन जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील खंडोबा देवाची वाकडी येथील पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलंय। वारकऱ्यांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा आणि त्यांच्या चेहऱ्यावर पंढरीच्या वारीचा आनंद ओसंडून वाहतोय। या पालखीमधील वारकऱ्यांनी हरिनामावर ठेका धरत नृत्याचाही आनंद लुटला। आषाढी एकादशीनिमित्त दुकानदारांनी भेसळयुक्त पदार्थांची विक्री करू नये यासाठी FDA प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। आळंदी आणि देहू ही वारीची प्रमुख ठिकाणं आहेत। त्या मार्गावरील जी मुक्कामाची स्थळं आहेत तिथं काही संस्थांकडून अन्नदान केलं जातं, भंडारे आयोजित केले जातात। त्या ठिकाणी स्वच्छता किंवा अन्नाची सुरक्षितता आहे की नाही हे तपासलं जाणार आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। 2026 पासून वर्षातून 2दा CBSE बोर्डाच्या 10वी परीक्षा होणार आहे। फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा होणार आहे। CBSE बोर्डानं हा मोठा निर्णय घेतलाय। फेब्रुवारीमधील परीक्षेला बसणं अनिवार्य आहे असं CBSEचं म्हणणं आहे, तर मे महिन्यातील परीक्षेला बसणं इच्छुक असेल असंही CBSE बोर्डानं म्हटलेलं आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीनं ग्रॅज्युएशन असेल किंवा PG साठी सेमिस्टर पॅटर्न हा राबवला जात होता, तसंच काहीसा हा प्रकार आहे का असा सवाल उपस्थित होतोय। 2026 पासून वर्षातून 2दा CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा होणार आहे। हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये CBSE बोर्डाची कडून घेतली जाणार असल्याची माहिती आहे। 10वीची ही परीक्षा असेल तर CBSE बोर्डानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। फेब्रुवारीमध्ये जी परीक्षा होईल त्या परीक्षेला बसणं अनिवार्य असेल, तर मे महिन्यातील परीक्षेला बसणं ऐच्छिक असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, CBSEने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, नेमके कोणते बदल 2026 पासून लागू होणार आहेत 10वीच्या परीक्षेविषयी? CBSEने आज एक मोठा निर्णय घेतलेला आहे, याला बाजारी दिलेली आहे। खास करून 10वीची जी परीक्षा असते ती 2026 पासून लागू होणार आहे। यामध्ये 10वीच्या बोर्डामध्ये जे परीक्षा देणारे विद्यार्थी असतात त्यांना जी पहिल्या टप्प्यातली परीक्षा असेल ती देणे अनिवार्य असेल आणि दुसऱ्या टप्प्यातली जी परीक्षा असणार आहे ती ऑप्शनल असणार आहे। 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे। पहिल्या टप्प्याचा रिझल्ट जो आहे साधारणतः एप्रिल महिन्यात येईल आणि दुसऱ्या टप्प्याचा रिझल्ट आहे तो साधारणतः जून महिन्यात येईल। यामध्ये सोबतच अंतर्गत असेसमेंट जे असतं ते साधारणतः वर्षातून फक्त एकदा CBSEच्या माध्यमातून नियमानुसार करण्यात येईल। आणि महत्वाचं म्हणजे CBSEच्या संदर्भात
जे बोर्ड एक्झाम आहे 10वीची, त्याला सीबीएसई बोर्ड समजलं जातं. देशभरात त्याच्या साधारणतः मोठ्या संख्येनं शाळा आहे. सर्व केंद्रीय विद्यालय याच्या अंतर्गत येतात आणि सोबतच ज्या राज्यांनी सीबीएसई पॅटर्न अवलंब केलेला आहे, दिल्ली सारख्या राज्यामध्ये असो किंवा मग पंजाब सारख्या राज्यामध्ये सीबीएसईचं जो बोर्ड आहे तो तिथे लागू होत असतो. त्यामुळे हा एक मोठा निर्णय असं म्हणावा लागेल. लाखोच्या संख्येनं विद्यार्थी आहे त्यांच्या या निर्णयामध्ये त्यांना फायदा होणार आहे. ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मार्क कमी पडतात त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी असेल. या दोन्ही टप्प्यांमध्ये याच्यात सगळ्यात जास्त मार्क असेल तुम्हाला ते स्वीकारता येईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देखील या निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे. त्यामुळे पहिला टप्पा अनिवार्य असेल तर दुसरा टप्पा हा पर्यायी असणार आहे. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला शेतफळेतील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलं. पोलीस फौजफाटा घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. धाराशिवच्या खुंटेवाडी परिसरामध्ये तणाव कायम आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी जमीन संपादित करण्यासाठी आले. मात्र जीव गेला तरी भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.